साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गेट समोर ठिय्या आंदोलन केलं। लॉकडाऊन नंतर सर्व क्षेत्रे खुली झाली तरी देखील सोलापूर विद्यापीठ अद्याप बंद आहे। विद्यापीठात विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात आहे। विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून फोटोकॉपी दिली गेली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मार्कमध्ये नुकसान होत आहे। याबाबत 2 वेळा कुलगुरूंना निवेदन देण्यात आले असताना देखील दखल घेतली जात नसल्याने आज विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं, अशी माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महामंत्री दिनेश मठपती यांनी दिली। आपण आज या ठिकाणी आबातर्फे आंदोलन करत आहे। गेले 15 दिवस झाले आपण 2 निवेदन कुलगुरू मॅडमना महानगरमंत्र्यांकडून दिलेलं आहे, तरी त्याचं उत्तर मिळालेलं नाही। विषय असा होता की विद्यार्थ्यांना फोटोकॉपी या परीक्षेत दिलेलं गेलेलं नाही, ते फोटोकॉपी मिळावं, जेणेकरून त्यामुळे विद्यार्थ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स व्यवस्थित पडलेत ही खात्री आहे, परंतु त्यांना रिझल्टमध्ये मार्क्स कमी आले आणि काही जणांचे तर ॲब्सेंटी सुद्धा आलेले ऑनलाईन पेपर देऊन सुद्धा। त्यावेळी तर ह्यांचं प्रॉब्लेमच होता, परंतु रिझल्ट लागल्यानंतर रिझल्टमध्ये पण खूप त्रुटी आढळून आले। त्यामुळे परीक्षा नियंत्रकाला फोन केले तर परीक्षा नियंत्रकाचे एकही फोन लागत नाहीत आणि विद्यार्थी इथं प्रॉब्लेम घेऊन आले तर गेटवर त्यांना आतमध्ये सोडलं जात नाही। त्यामुळे आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे विद्यापीठात कुलगुरू मॅडमच्या कार्यालयापुढे हे आंदोलन करण्यात येत आहे। सध्या आमचे प्रतिनिधी महानगरमंत्री आणि संघटन मंत्री आतमध्ये गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलणं चालू आहे। मॅडम म्हणतात की 21 तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला कळवू, पण विद्यार्थ्यांचं मागणी असं आहे की लेखी आपल्याला उत्तर मिळाल्याशिवाय आपण इथून उठून जायचं नाही। आंदोलन हे असंच चालू राहणार आहे।